पर्वतांच्या निर्मितीनुसार त्यांचे जे प्रकार पडतात ना ते म्हणजे वली पर्वत व ठोकळा पर्वत, त्यालाच गटपर्वत असंही म्हणतात. तर यापैकी आज गटपर्वत आपण बघणार आहोत. गटपर्वतांची जी निर्मिती आहे ना ती मुख्यतः जमिनीचे समजा हे दोन भूभाग आहेत, ते एकमेकांच्या जवळ ओढले गेले तर मधला भाग हा उंचावला जातो व हा जो उंचावलेला भाग जेव्हा ठोकळाप्रमाणे दिसतो त्याला ठोकळा पर्वत किंवा गटपर्वत असंही म्हणतात. आकृती साहाय्याने बघायला गेलं तर हे बघा, हे जे दोन भूभाग आहेत ते एकमेकांच्या जवळ आलेले आहेत, त्यामुळे हा जो मधला भूभाग आहे तो उंचावला गेलेला आहे आणि त्यामुळं जे आहे ती गटपर्वताची निर्मिती झालेली आहे. अजून याचा जर आपण उल्लेख करायचा झाला तर याचा जो माथा आहे तर हा सपाट दिसतो. याचाच अर्थ काय की सुरुवातीला गटपर्वतावर शिखरे नसतात तर पठार असतात. म्हणजे या पठाराचं जर उदाहरण बघायला गेलं तर आपल्या भारतातलं मेघालयचं पठार. त्याचप्रमाणे टीटीला जो प्रश्न आला होता तो असा की खालील पर्वतांपैकी गटपर्वत कोणता आहे, तर याचं योग्य उत्तर आहे युरोपातील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत. मी डायरेक्ट उत्तर काय सांगितलं तुम्हाला, कारण की आपण आताच बघितलं ना की हा जो तुम्हाला चार्ट दिसतोय ना हा आपल्या पुस्तकांमध्ये मी जशाचा तसा घेतलाय. त्यामुळे त्यांनी सांगितलं सुद्धा आहे की युरोपातील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत व भारतातील मेघालय पठार ही गटपर्वताची उदाहरणे आहेत. याचाच अर्थ काय की फक्त स्टेट बोर्डमधनं आपल्या टीटीचे भरपूर प्रश्न सहजरित्या सुटू शकतात.